हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपल्या सगळ्यांमध्ये एकाच नावडती गोष्ट असते आपल्या सगळ्यांना, म्हणजे जी आपल्याला आवडत नाही करायला। माझ्यात तो प्रॉब्लेम आहे की मला भांडी लावायला नाही आवडत। सगळ्यात मोठं काम वाटतं। मी भांडी कितीही घासून घेईन, पण भांडी लावणं हे माझ्यासाठी खूपच जड असतं आणि मला खूप कंटाळा येतो भांडी लावायला। आणि बघा, म्हणून ती खूप जास्त भरतात, कारण मी भांडी कितीही असो मी घासू शकते एका वेळेला बरीचशी भांडी, पण ते लावण्याचं म्हटलं की माझे नाके 9 येतात। आणि ते बघा, माझी तीच धावपळ चालू आहे, कारण जर मी रात्री भांडी नाही घासली तर मला सकाळी खूप स्टॅक होतात, कारण चहाची भांडी, नाश्त्याची भांडी ती सगळी भरली जातात। जनरली मी प्रयत्न करते की मी रात्रीच सगळी भांडी घासून टाकू आणि किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून टाकू। सो इथे मी तेच प्रयत्न चालू आहे माझा, की तुम्हाला मी जसं सांगितलं की माझं मी जे डीमार्टने सामान आणलं आहे ते सगळं तसंच पडून आहे, ते मी उद्या लावणार आहे। पण मला किचन प्लॅटफॉर्म मला क्लीन करून लागतो, म्हणजे कसे सकाळी उठल्यावर मला किचन प्लॅटफॉर्म क्लीन दिसला, साफ स्वच्छ दिसला, कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो आय एम शुअर। तर बरं पडतं, मजा येते, थोडंसं बघायलाही प्रसन्न वाटतं, किचनमध्ये उभं राहावंसं वाटतं। आणि सकाळी सकाळी आपण पहिला चेहरा हा किचनचाच बघतो, त्याच्यामुळे ते क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि इथे माझे तेच प्रयत्न मी सार्थकी लावते की जेणेकरून माझं सगळी कामं होऊन जावं। सो मला आज तेलाचं भांडंही, ते जे मी आता तुम्हाला दाखवलं तेही धुवायचं होतं, कारण त्याला आपण आट्याचे बोटं वगैरे बरेचसे म्हणजे घाण होऊन जातं। सो मी प्रयत्न करते की आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी धुवावं। सो आता मला किचन प्लॅटफॉर्म क्लीन करायचं आहे। हे विनेगरचं सोल्युशन आहे, विनेगर आणि डिशवॉशरचं, खूप छान निघतं आहे त्याने, गॅस माझा स्वच्छ होऊन जातो ॲक्च्युली। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे रेग्युलर वापरतच असतो, पण त्यातल्या त्यात आपलं हे बघा, माझा किचन प्लॅटफॉर्म व्हाईट असल्यामुळे जर मी तो साफ नाही केला तर खूप घाण दिसतो। हे बघा, आता हे सगळं राई वगैरे जे पडलेलं आहे, जे आपण दिवसभराचं जेवण केलेलं वगैरे, तर हे बघा, हे सामान मी असंच ठेवून देणार आहे। आता 11 वाजल्यात, माझी ॲक्च्युली झोपण्याची वेळ क्रॉस झाली आहे, पण मला ही भांडी घासून झोपायचं आहे। सो माझे तेच प्रयत्न चालू आहेत की मी भांडी लवकरात लवकर घासून घेऊ। इथे मध्येच माझी मुलगी आली होती की मी एकटी काम करते दिवसभर झाला, ते बघून तिला थोडंसं म्हणजे मन हे झालं होतं की मम्मी मी करून देते। तर मी तिला काहीही काम सांगत नाही, भांड्यांचं तर नाहीच नाही सांगत, पण तिला एक आपलं वाटतं मनाला की आई माझी एवढी मेहनत करते। तर तिने मला चमचे धुवून दिले होते, तर हे बघा इथे चमचे ती धुते, पण मला ते कुठेतरी नाही आवडलं, म्हणून मी तिच्याकडनं तेही काम खिचून घेतलं। आणि हे बघा, ही पिशव्या अशा लावण्याची, ही कला तुमच्याकडे आहे का पिशव्या लावण्याची? तर चला, आता माझा ब्लॉग मी इथे एंड करते आहे। माझी ॲक्च्युली झोपायची वेळ झालेली आहे। सो माझं किचनही क्लीन झालं आहे, तर दारे खिडक्या सगळं बंद करून मी झोपून जाणार आहे। चला तर मग, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। टेक केअर फ्रेंड्स, बाय।